निखिल अंगणे, मिथिल अंगणे आपल्या समोर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहे. पाहूया तर. चला सुरू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि मला वाटते हा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल येत आहे. 2 धावा मिळतील डिक्लेअर. डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी करतो मिथिल. थोडा हलका बॉल टाकला आणि डॉट झालेला आहे. छोटासा रनअप. ओ पुन्हा एकदा डॉट. क्या बात आहे. मला वाटते पॉवर प्लेची ओव्हर पहिले राहुल टाकायचा, पण ती राहुलने न घेता ती मिथिलला दिलेली आहे. थोडं चांगलं षडयंत्र या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली रणनीती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. मला वाटते हा एकच रन. बॉल द्यायचा आहे. बॉल आलेला आहे. चार बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत मिथिल यांनी. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळते. अरे वा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी. आणि ही कॅच होऊ शकते का? मला वाटते हा चौकार नक्कीच होऊ शकतो. बॉल गेला सीमा रेषा पार, चौकार. प्रथमेश या ठिकाणी बॅटिंग आलेलं आहे. प्रथमेश राणे बॉलिंगला. चांगली क्षेत्ररक्षण इथे करायला केलेलं आहे, पाहायला मिळते आपल्याला. रनआउट होता होता वाचलेला आहे. क्या बात आहे. आणि हा चौकार. कारण यानंतर ज्या 3 ओव्हर आहेत ते राहुल आणि दीपकचे असणार आहेत. तर ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. राणी तयार. रायटेड चेंडू आणि हा रनआउट होण्याचा चान्स आहे. नक्कीच रनआउट आहे हा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
उतरलेला आहे. अकरा झालेले आहेत, 11. आणि पहिला गडी बाद झालेला आहे. आणि 2 बॉल बाकी आहेत या षटकातले. पाहूया किती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा हा सामना आणि हा षटकार होतो का पाहूया. 6 षटकार. आणि हा डॉट बॉल. टोटल 17 झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये एक चौकार आणि षटकार आला असला तरी या राणेने बाकीचे चेंडू जे आहेत ते निर्धाव टाकलेले होते. त्यामुळे फक्त ह्या षटकात 10 रन आले. यानंतर कोचर आता बॉलिंगला येतोय. आता खरं आव्हान आहे तो दीपक कोचर याच्या गोलंदाजीवर किती रन येतात ते पाहूया. आतापर्यंत एक जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स केला आहे तो दीपक कोचर याने. सगळ्यात जास्त बोली या बॉलर्सला लागली होती. चला फिड्डो पण तयार दीपक यांना. हो हो, पहिल्याच चेंडूवर चकवलेला आहे. वेग आणि कट दोन्ही पाहायला मिळाले आहेत. सुनीत याने अगदी अचूक बॉल पकडलेला आहे. चांगला कमबॅक. डेलिब्रेट आहे. डेलिब्रेट आहे त्यामुळे ही धाव पकडली जाणार नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे दीपक कोचर याची. पण मला वाटते फिड्डो नक्कीच कमबॅक करेल. पाहूया. एक धाव नक्कीच मिळेल. रायझिंग मंडळाचे अध्यक्ष राजू सौरभ चौफेर मार्गदर्शन करतायत. ते पाहणी करतायत कुठे काय कमी पडत आहे. पाणी, छास, केळी, हवा. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा पायावरती. हा लेग बाईज होऊ शकतो पण एकच धाव मिळणार आहे. चांगली गोलंदाजी दीपक यांच्याकडून पाहायला मिळते. यानंतरची ओव्हर असणार आहे ती म्हणजेच राहुल यांची. मागे बसलेले आहेत त्यांनी थोडस जरा साईडला यायचंय. बॉल पकडायचा नाहीये. थोडे पाय वरती करून घ्या. पाय वरती मांडी घालून बसा. मावळे आणि चांगला शॉट. ही कॅच होऊ शकते आणि ही झेल सुटलेला आहे. हो, पण एकच धाव इथे पाहायला मिळते. दीपक यांनी चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. दीपक फिड्डो यांना. हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे बॉल. चला, चांगली गोलंदाजी दीपक यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत.
आणि कारण बॅटिंगला होता तो आक्रमक फलंदाज फिड्डो. धावसंख्या झाली ती 21. एक गडी बाद 21. यानंतर आपल्या रायझिंगचा एक नामवंत वेगवान गोलंदाज ऑफ कटर गोलंदाज राहुल केदारी या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे. मुंबई मध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे किताब त्यांच्या नावावरती आहेत. इथे एक क्षेत्ररक्षण साधवताना राहुल तयार. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा डॉट बॉल. प्रथमेश हा देखील एक चांगली फलंदाजी करतो आहे. एक जीवदान देखील मिळालं त्याला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो पुढे. राहुल आखूड टप्प्याचा चेंडू आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतोय तो राहुल यांचा. एक वेगवान बाउन्सर पाहायला मिळाला. हो पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण हा देखील चेंडू निर्धाव. वेल बॉल राहुल. पुन्हा एकदा अनिकेत काळे यांचं प्रेशर वाढल्यामुळे हे ग्राउंड मध्ये उतरलेले आहेत. मला वाटतं आता ग्राउंड विकेटच्या मागे जाऊन काही ना काही कान मंत्र देऊनच चौकार आणि षटकार तुम्हाला पाहायला मिळतील. तर अनिकेत काळे पुन्हा एकदा विकेटच्या मागे जाऊन बघा. कान मंत्र द्या त्यांना. आणि त्यांचे व्हाईस कॅप्टन पालांडे. हो कव्हरच्या दिशेने मारलेला हा बॉल. मला वाटतं इथे ओ धावून काढायचे. बरोबर 2 धावा मिळालेल्या आहेत. आतापर्यंत 4 बॉल मध्ये राहुलने 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. धावसंख्या झाली 23. हो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 2 धावा. आतापर्यंत चांगले षटक होत आहे. धावसंख्या थोडी संथ झालेली आहे. प्रथमेश चांगली फलंदाजी करतोय पण जेवढा स्कोर अजून व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाहीये. पुन्हा एकदा राहुल तयार. प्रथमेश यांना आणि हा गुड शॉट. चौकार होऊ शकतो हा बॉल आणि चौकार. चेंडू गेला. चला दीपकचा शेवटचा षटक पाहूया. फिड्डो या ठिकाणी काय करतो. हा निर्धाव चेंडू. क्या बात है. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फिड्डो याला जवळपास त्याने 3 ते 4 बॉल आतापर्यंत डॉट केलेले आहेत. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपक यांची आणि म्हणूनच त्यांना जास्त बोली लागली होती या ऑप्शन मध्ये.
आणि चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला होता तो म्हणजे त्यांच्या ओनरचा. दीपक तयार, फिडो यांना. ओ, आणि हा सुद्धा नाही, हा वाईट चेंडू आहे, थोडा लेग स्टंपच्या बाहेरून गेला. चांगला प्रयत्न होता दीपक यांचा, पण चांगला वेल्लेफ या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच फिड्डो यांच्याकडून. या ठिकाणी रायझिंग सन प्रीमियर लीग वर्ष पर्व पहिले रायझिंग सन मावळे, ब्लास्टर्स, स्टार्स, हिरोज यासारख्या टीम या ठिकाणी आहेत. बघूया फिड्डो काय करतो, आणि हा पंचांनी आपला निर्णय कळवायचा, हा वाईड आहे. हा वाईड दिलेला आहे. जर विकेटच्या बाहेर असता तर तो बॉल डेड असता, पण हा विकेटवर पडून डोक्याच्या वरून गेलेला आहे. वाईड बॉल. वन 31 ऑन द बोर्ड. दीपक तयार, फिडो यांना. ओ हो, काय बॉल टाकलाय. सगळ्यांना वाटलं होतं, फिड्डोलाही वाटलं होतं की हा जलद बॉल शॉर्ट येईल, पण तो शॉर्ट न येता यॉर्कर आला आणि सगळ्यांचा अंदाज चुकवून गेला. तिकडे यष्टीरक्षकही चुकलेले आहेत, पण एक धाव काय घेतलेली नाही आहे. त्यांनी आपला स्ट्राईक स्वतःकडेच ठेवलाय. दीपक पुन्हा एकदा फिडो यांना. शेवटचे 2 बॉल. ओ, आणि आउट. रनआउट झालेले आहेत. दुसऱ्या रनला आउट. तीन बॉल बाकी आहेत आणि 32. मला वाटतं दोन्ही सेमीफायनल मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये रायझिंग मावळे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली, आणि त्यानंतर आता दीपक. ओ, पुन्हा चुकलेला आहे, हा डॉट बॉल. 2 बॉल बाकी आहेत, आणि मला असं वाटतं की फिड्डोने आतापर्यंत 5 ते 6 बॉल दीपक यांचे डॉट केलेले आहेत. यावरून दीपक यांच्या बॉलिंगचा अंदाज येतोय, ते किती अचूक गोलंदाजी ते करतायत. शेवटचे 2 बॉल पाहूया, फिडो षटकार मारतात की नाही. आणि हा षटकार. डॉट करतो की फिड्डो षटकार मारतो. पंच विशाल पांड्या आतापर्यंत 425 सामन्याचं
त्यांनी अंपायरिंग केलेली आहे आणि हा त्यांचा 426वा सामना आहे विशाल पंड्या यांचा. पिड्डो तयार. ओ आणि आउट. पिड्डो रनआउट झालेले आहेत. मला वाटते
हो, चांगला बॉल होता. मला वाटतं हा निर्धाव असू शकतो. यश यांची चांगली सुरुवात. मला वाटते सेकंड हाफमध्ये हा काहीसा पिच गोलंदाजाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. चांगली गोलंदाजी होते सेकंड हाफमध्ये. ओ, काय बॉल आहे. पंचांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही वाद घालायचा नाहीये. लाईव्हला देखील आम्ही चेक करत आहोत. एक मिनिट. डिसिजन काय आहे? डॉट बॉल आहे. या ठिकाणी या रायझिंग सनच्या या प्रीमियर लीग मध्ये त्यांचं विशेष सहकार्य लाभलेले माननीय श्री विक्रमजी बुधेलिया यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर रायझिंग सन क्रीडा मंडळ त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. मला वाटतं हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. पहिली धाव या ठिकाणी पाहायला मिळते ती लेग बाईज या स्वरूपात. चांगली सुरुवात आतापर्यंत यश यांनी केलेली आहे. यश गोलंदाजी करतोय. आणि ही कॅच होऊ शकते का? नक्कीच आउट झालेला आहे. यानंतर एक जबरदस्त फलंदाज या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजेच राहुल केदारे. जर हा सामना जिंकवायचा असेल तर राहुलला या ठिकाणी पूर्ण षटक खेळावे लागतील. हे नक्कीच तुमचा विश्वास आहे. ओ, पहिल्याच बॉलवर राहुल इथे आउट झाला. एक चांगलं यश मिळालेलं आहे. ते यश यांना एक मोठा मासा त्याच्या गळ्याला लागला आहे, तो म्हणजेच राहुल केदारे. राहुल तंबूमध्ये परतला आहे तो 0 वर. आता संपूर्ण मदर आहे ती म्हणजेच संघमालक सुनीत आणि दीपक यांच्यावर. चला तर शेवटचा बॉल. ओ, एक धाव डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. यशसाठी जरा एकत्र जोरदार टाळ्या. क्या बात आहे. एक जबरदस्त सुरुवात यश यांनी करून दिलेली आहे. पण
यापुढे अतुल येतो आहे बॉलिंगसाठी. पाहूया काय करतो अतुल. आता पाहूया अतुल वर्सेस दीपक कोचर. ज्याप्रमाणे दीपकने अतुलला डॉट केले होते त्याचा बदला अतुल घेतो का. अजून 38 धावांची गरज. 4 ओव्हर 38 पाहिजे आहे फिड्डो. पाहूया आणि पहिल्याच बॉलवर हा आक्रमण. हो हातातले 2 धावा काढलेले आहेत. दोन धावा हातातल्या धावलेल्या आहेत. तर दीपक तयार. हो डॉट बॉल. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो फिडो. रनआउटचा चान्स होता पण चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. यानंतर सुनीत आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुनीत याने चौकार आणि षटकार मारले होते. तर सुनीत बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. हो डॉट बॉल पुन्हा एकदा फिडे यांचा. गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षांपासून फिडो अतिशय फॉर्म मध्ये आहेत. अगदी हो रिवर्स मारण्याचा प्रयत्न पण पलांडे तिकडे चुकलेले आहेत. नक्कीच एक धाव मिळणार आहे आणि यानंतर शेवटचं बॉल. पिड्डूला जर या बॉलला सुनीतने 6 मारला तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे सचिन यांच्याकडून. सुनीत यांनी पिड्डूला या बॉलवर 6 मारला तर 1001 रुपयांचं बक्षीस आहे. याची नोंद घ्यायची. चांगला प्रयत्न. चौकार होतं का पाहू. नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ती प्रथमेश यांच्याकडून. 2 ओव्हर 7 रन झालेले आहेत. धावसंख्या पूर्ण रोखलेली आहे. 18 बॉल 33 धावांची गरज. या संघाचे मालक अनिकेत काळे स्वतः आपल्या प्लेयरसाठी पाणी घेऊन आलेले आहेत. किती काळजी आहे आपल्या प्लेयर्सची. आणि अंपायर विशाल पंड्या यांनी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. आतापर्यंत 425 सामने विशाल पंड्या यांनी त्यांचं पंचगिरी केलेली आहे आणि जवळपास 550 प्लेयरना एलबीडब्ल्यू आउट दिलेलं आहे. त्यामुळे या टुर्नामेंटला आम्ही एलबीडब्ल्यू ठेवलं नाही. एक जबरदस्त अंपायर विशाल पंड्या. चला तर 18 बॉल 33. हा षटकार. चेंडू गेला लांब लांब लांब. षटकार.
पाहायला मिळाला सोनी त्यांच्या बॅटमधून. क्या बात आहे. ओ पण हा बॉल थोडासा खाली राहिला, त्यामुळे त्यांना हा रेंजमध्ये मिळाला नाही. नाहीतर हा देखील मला वाटते षटकार होऊ शकला असता. चांगला कमबॅक, पण अजूनही चान्स आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून जवळपास 16 बॉल 27 धावांची गरज आहे. पाहूया. सुनीत तयार. हो, वाईट बॉल आहे. रायझिंग स्टारचे ओनर विकास सावंत या ठिकाणी आता पंचांच्या भूमिकेमध्ये उभे आहेत. नक्कीच त्यांचा संघ काही आज या वर्षी काही खास करू शकला नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे या टी शर्टचा कलर. आणि हा चौकार नक्कीच नाही. चांगला चौकार अडवलेला आहे. काय फिल्डिंग केली आहे. 2 रन. या ठिकाणी चांगली फलंदाजी करतात ते सुनीत. क्या बात है. एक चांगला शॉट आणि तितकीच चांगली फलंदाजी, क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. हा तर रायझिंग स्टार बद्दल बोलायचं झालं तर या संघाने दोन्ही सामने गमावले. त्याचं एकमेव कारण म्हणजे या सामन्यामध्ये मिळालेला त्यांना हा टी शर्टचा कलर. ज्याप्रमाणे मुंबई इंडियन्सना पराभव पत्करावा लागला या IPL मध्ये, त्याप्रमाणे त्याचं एकमेव कारण होतं या टी शर्टचा कलर. तर पुढच्या वर्षी आपण टी शर्टचा कलर चेंज करू आणि नवीन पर्वाला आपण नक्कीच कमबॅक करू. अच्छा, मागून कोणी डिस्टर्ब करायचं नाहीये, नाहीतर विशाल पंड्या तिथे फाईन मारायला रेडीच आहेत. विशाल पंड्या तुम्ही फाईन डिक्लेअर करा. 5,000 रुपये अनिकेत काळे यांच्याकडून. हो, पुन्हा एकदा लेग साईडच्या बाहेर. अंपायरशी हुज्जत घालायची नाहीये. मला वाटते क्रिकेटमध्ये पण आपल्याला येल्लो कार्ड आणि रेड कार्ड द्यावे लागतील. बॉल किती? 3 बॉल बाकी आहेत. ओहो सुनीत, क्या बात है. चेंडू घे. डीजे स्टॉप साठी होतं, मॅच नाही. सॉरी बॉस. डीजे स्टॉप होतं. डीजे स्टॉप होतं, मॅच स्टॉप नाही. शॉट खेळला ना तो. स्टॉप बोलला तो, शॉट थांबवला त्याने. मी डीजे स्टॉप बोललो दोस्त.
डीजे स्टॉप बोललो होतो. पंचांची हुज्जत घालू नये. मी डीजे स्टॉप बोललो होतो. मॅच स्टॉपचा काही प्रश्न नव्हताच. जर जर स्टॉप खेळायचं होतं तर त्याने शॉट खेळायचा थांबला का तो? शॉट खेळायचा थांबला का तो? उगाच आर्ग्युमेंट करायचं नाही. आउट आहे. 23 झालेले आहेत. चाळीस टू विन आहे. अजून 17 धावांची गरज आहे. सतरा पाहिजे. 17. आता आहे गणित. 12 बॉल 17. डीजे. सोनियाचे नाचन माझ्या बाया खायला. यानंतर पुन्हा फिडो. 12 बॉल 17. एक बॉल एक आलेला आहे. राणे स्ट्राईकला आलेले आहेत. तर 24 झालेले आहेत. तर अजून 16 धावांची गरज आहे. ती म्हणजेच 11 बॉलमध्ये फरक आहे तो फक्त 5 धावांचा. क्या बात आहे. चांगला शॉट. पण मला वाटतं इथे एकच धाव मिळेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आतापर्यंत फिडोने चांगली गोलंदाजी केली आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. फिडो तयार. आणि ही कॅच होऊ शकते का आपण पाहूया. हो, हा झेल मात्र सुटलेला आहे. हे काय चाललंय. आणि ही मिसफिल्डिंग खूप महागात पडू शकते. अच्छा, इथे जिथे 0 धावा मिळणार होत्या तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत. फरक आता 4चा आहे. 9 बॉलमध्ये 13 धावांची गरज. डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी फिडो यांची 8 बॉल 13. हा डिफरन्स पुन्हा एकदा 5चा आलेला आहे. मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये खूप रंगत येणार आहे. बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव नक्की मिळेल. 7 बॉल 12 धावांची गरज. पाहूया या शेवटच्या बॉलवर काय होतं. विकेट पडते की रन्स येतात. हो, चांगला चांगला शॉट आणि हा चौकारच्या दिशेने चाललेला हा बॉल. चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार. प्रथमेश या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येणार आहे. निर्णायक षटक असणार आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. या ठिकाणी तुम्हाला चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागणार आणि बॅटर्स लोकांना चांगली फलंदाजी करावी लागणार. तर पाहूया या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना काय करतायत. अजंता हिरोज वर्सेस रायझिंग हिरोज वर्सेस रायझिंग वॉरियर्स. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग झालेली आहे. रनआउट होण्याचा चान्स आणि रनआउट. मला वाटतं इथे 2 रन होऊ शकले असते पण ये नो नो येस येस नो नो करता करता फक्त पाच बॉल मध्ये 7 धावांची गरज. चला बॅट्समॅन नेम. बॅट्समॅनचं नाव काय. ऋषिकेश बॅटिंगला आलेला आहे. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. पाहूया काय होतं. वॉरियर्स की हिरोज. फुलटा चेंडू. पुन्हा मिस फिल्डिंग. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तुम्हाला चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेलच. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज. हा पुन्हा एकदा कोंबडी पळाली आणि अमित पलांडीच्या पायाखाली आली. फायनली बॉल पकडलेला आहे. 3 बॉल 4 धावांची गरज. मला वाटते हिरोज जे खाली बसलेले आहेत सुनीत
थोडं तुम्ही मागे व्हा, उगाच नंतर मग भानगडीला काळ नको. थोडस तुम्ही मागे व्हा. हा, थोडं मागे जा प्लीज प्लीज. सगळ्यांनी जरा उठायचंय तिथून आणि मागे जा. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. मागे व्हायचंय. पाहूया कोण जिंकणार, रायझिंग वॉरियर्स की रायझिंग हिरोज. चांगला शॉट, मला वाटते चौकार. आणि रायझिंग हिरोज या ठिकाणी अंतिम